जर तुम्ही एका भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलं, पाणी छान गरम झालं की यामध्ये निवडून स्वच्छ धुवून घेतलेली पालक 3 ते 4 मिनिटे झाकण ठेवून वाफवून घेतल्यानंतर एका बॉल किंवा भांड्यामध्ये साधं किंवा बर्फाचं पाणी घालून पालक थंड करून घेतल्यानंतर त्यातील संपूर्ण पाणी काढून एका कोरड्या मिक्सरच्या भांड्यात पालक आणि कोथिंबीर घालून याची बारीक अशी वाटून पेस्ट बनवून घेतली. एका पॅनमध्ये तेल, बटर, हिंग, बारीक चिरलेला लसूण रंग बदलेपर्यंत परतून घेतला. बारीक चिरलेला कांदा घातला. भाजलेली जिरेपूड, हळद, काश्मीरी मिरची पूड, लाल मिरची पावडर हे मसाले त्याचबरोबरीने अद्रक, लसूण, हिरवी मिरची याची पेस्ट घालून लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत परतलं. यामध्ये एका मध्यम आकाराच्या टोमॅटोची प्युरी घातली. टोमॅटो प्युरी अर्धा मिनिटभर परतल्यानंतर यामध्ये हिरवे वाटाणे घातले. वाटाणे झाकण ठेवून वाफेवरती शिजवून घेतल्यानंतर तयार करून घेतलेली पालक आणि कोथिंबिरीची प्युरी घालायची आहे. पालक ब्लांच करण्याचं एकमेव कारण म्हणजे पालकाचा रंग हा हिरवागार असाच टिकून राहतो. पालक चांगली तेल सुटेपर्यंत परतायची आहे, कारण आपण कोथिंबिरी कच्ची वापरलेली आहे, त्यामुळे कोथिंबिरीचा कच्चा वास जाऊन द्यायचा आहे. नाहीतर भाजीला अजिबात फ्लेवर येणार नाही. वर्ण चवीनुसार मीठ घालायचे. पालक प्युरीला छान तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी घाला. भाजी छान 3 ते 4 मिनिटे उकळल्यानंतर यामध्ये वर्ण गरम मसाला घालायचा आणि फ्रेश क्रीम किंवा घरची मलाई फेटून घालायची. ही पालक मटार मलईची रेसिपी बघूनच तोंडाला पाणी सुटवणारी आहे. ही रेसिपी तुम्ही गरमागरम फुलक्यांसोबत सर्व्ह करा. रेसिपी नक्की ट्राय करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.